मनसेच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर मनसेच्याच काही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत आनंद साजरा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे। या घटनेमुळे पक्षांतर्गतच दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचे चित्र आहे। मनसेचे सचिव राजेंद्र सुर्वे यांनी ही आमची भूमिका नाही असे स्पष्ट केले, तर उपाध्यक्ष किरण भगत यांनी मात्र फटाके फोडल्याबाबत भूमिका मांडली। या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी समोरासमोर येत आपला खुलासा केल्याने मनसेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते येतात आणि ते जातात देखील। तर संगीताताई चेंदवणकर या पक्षामधून जरी दुसऱ्या पक्षात गेलेल्या असल्या मनसे पक्षामधून, तरी सुद्धा पक्षाची ती भूमिका नव्हती, ती वैयक्तिक भूमिका जी आहे ती किरण भगत यांची होती। आपण त्यांना नेमकं विचारूया की एवढा जल्लोष व्यक्त करण्यामागचं नेमकं कारण काय आहे, नेमकं एवढं काय घडलं की त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून हा जल्लोष व्यक्त केला। काय सांगाल, नेमकं काय घडलं असं त्या दिवशी की तुम्ही एवढा जल्लोष? मला आनंद या गोष्टी झाला, पक्ष स्थापनेची सुरुवात झाली तेव्हा आम्ही दोघंही होतो। आम्ही टेबल लावून पक्षात प्रवेश घेतले होते, 5 रुपये जेव्हा पक्ष प्रवेश फी होती तेव्हा ती तिकीट वाटवलं आम्ही दोघं एकत्र। आणि मी तिच्या भावाने माझ्यावर काय क्लेम काय ते केलं माझ्या लक्षात आता मी वाचलं। मी फक्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतो, त्याला हे माहित नाही जेव्हा करोना काळामध्ये जेव्हा तुझी बहीण घरात बसली होती ना, हा किरण भगत सोनिवलीच्या सर्व पॉझिटिव्ह पेशंट 4,500 पेशंटमध्ये घुसून त्यांना जेवण पाणी कपडे कसे मिळते हे बघत होतो। आणि माझं बारीक लक्ष होतं, तेव्हा शिवसेनेची सत्ता होती नगरपालिका, तुमच्या काय हात मिळवणे असेल तिच्याबरोबर मला माहित नाही, पण ती कधी माझ्या सपोर्टला उतरली नाही। त्यानंतर भगवतीच्या बदलापूर गावाचा जो रस्ता आहे, भगवती हॉस्पिटलच्या बाजूला खड्डे पडलेले, त्या खड्ड्याच्या चिखलामध्ये मी बसलो होतो आणि त्याचं सगळं ग्रेड तिने घेतलं होतं, तरी मी काय बोललो ना। त्या खड्ड्याची क्लिप पाहिजे, व्हायरल पाहिजे, मी तो सगळा देऊ शकतो। त्यानंतर रेल्वेच्या बोगद्याच्या इथं ते लोखंडी पोल टाकले होते, त्याकरता मला 4.5 तास अटक झाली आणि त्याचाही क्रेडिट तिने घेतलं। क्रेडिट घेतलं म्हणजे त्यांनी काय सांगितलं? ते असं सांगायचं का मी त्याला सांगितलंय म्हणून तो करतोय, आणि मला सांगण्या परत महिलांनी काय माझ्याबरोबर माझ्या बहिणीच आहेत ना, सगळ्या माझ्या बहिणी माझ्याबरोबर असतात। माझ्या बहिणी असं कधी बोलत नाही का आम्ही त्याला सांगितलंय, आणि ती प्रत्येकाच्या घरात वाद लावण्याचा एक कार्यक्रम ती करते। प्रूफ आहे, मी प्रूफ सगळं देऊ शकतो, आणि तेही माझ्यावर कमेंट कराव्यात। आणि ती बोलते ना पक्ष वाढून दाखवा, फटाके फोडून पक्ष वाढत नाही, तर तुम्ही आजपर्यंत पक्षामध्ये किती महिला आणल्या याचं स्पष्टीकरण दाखव मला। ती आम्ही वरिष्ठांना काय सांगते, मी 300 वांगणीमध्ये 300 महिला आणल्या, त्या 300 पैकी फक्त 3च महिला दाखव मला वांगणीमध्ये मनसे पक्षामध्ये आहेत। म्हणजे खोटं वाटं सांगून वरिष्ठांना खुश करण्याचं काम ही फक्त संगीता चेंदवणकर करायचं। तुम्हाला असं म्हणायचंय का की बदलापूर शहरामध्ये मनसे पक्ष जो आहे त्यांच्यामुळे अजून वाढलेला नाहीये असं? त्याच्यामुळे पक्ष आमचा एखाद्या चिखलाच्या खड्ड्यात वळत गेलो होतो, कारण का महिला आता ज्या महिला उभ्या आहेत हे आता आनंदी होतो आतून, आणि माझा आनंद असतो तर माझ्या ताई इथे नसते तर माझा आनंद मी कपडे काढून नाचून दाखवला असतं, एवढा आनंद झाला असतं। कारण मी आता यापूर्वी त्यांना कधी असं विचारण्याचा प्रयत्न नाही केला का की क्रेडिट तुमचं पण आहे? खूप सगळं झालं, पण ते कसं होतं वरिष्ठ आम्ही एक महिला म्हणून आम्ही त्यांचा मान ठेवतो। आता आम्ही बाहेर काय बोलू शकत नाही, आम्ही छत्रपती शिवाजीचे वंशज आम्ही असे मानतो, आणि महाराजांचा आम्हाला असं हे नाही का दुसऱ्या स्त्रीला अपमानित करावं, आम्ही असं अजिबात नाही। पण एक लिमिट असते, आणि एक लिमिट संपल्यानंतर माणूस काय करायचं ते करतोच, आणि ते मी करून दाखवले। तुम्हाला कल्पना होती का की त्या दुसऱ्या पक्षांमध्ये जे प्रवेश करणार आहेत? मला 1.5 वर्षापासून होती कल्पना। 1.5 वर्षापूर्वी ही राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये बसून यांच्या मिटिंग झाल्या होत्या, आणि ही याच्यानंतर ही आमदार साहेबांनाही भेटली होती, ही माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे। त्यानंतर माननीय वामनजी वात्रे यांनाही भेटली होती, पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे काहीचा स्वभाव कसा आहे। मराठी डॉक्टर्सला वेठीला धरणारी बाई, आता मी बाई बोलतो, वेठीला धरलं अक्षरशः एखादा पेशंट दगावतो, हे डॉक्टरांच्या चुकीची नसतो। माझाही मुलगा गेला तर मी त्या डॉक्टरच्या का हॉस्पिटल पडा पाहिजे, एकूण एक माझा मुलगा वारला तर मी हॉस्पिटल पडायला पाहिजे का? काहीतरी हे असतो, आणि हिने त्या अक्षरशः त्या डॉक्टरांना वेटीशी आणून ठेवलं होतं। काही डॉक्टरांचा बिल होतो, त्यांचा स्टाफ असतो, लाईटचा बिल आहे, त्यांचा भाडा। पण ऐका ना, ते असं का करतील? कारण त्या जनसामान्यांसाठी लढतात, असंच त्यांचं नेतृत्व जे ते बघितले जातं, आणि डॉक्टरांशी त्यांना वाद करून त्यांना काय मिळणार? प्रसिद्धी पाहिजे असते, एक प्रसिद्धीसाठी माणूस काही ना काही करत असतो। एक चांगला आपण बोलतो ना, एखाद्या ऑफिसला दगड फेकली ती ऑफिसची काच फुटे 10 जण बघतात, त्याच्याने प्रसिद्धी वाढते, ती प्रसिद्धीसाठी करत होती सगळं। आता का गेले असाव्यात दुसऱ्या पक्षामध्ये? काहीतरी लालच चॉकलेट होतं, पण चॉकलेट फ्लॉप झालं। काय चॉकलेट असेल ना, कॉप नगर सुकृत नगर घेण्याचा चॉकलेट असेल, हा फ्लॉप झाला आता, आणि त्याच्याबद्दल मला अजून आनंद झालाय। हा चॉकलेट अख्ख्या बदलावला, आणि तुम्हालाही मध्ये हा चॉकलेट त्यांना दिला होता सुकृत नगरसेवकचा, हा चॉकलेट फ्लॉप झाला आता। मनसेची काय भूमिका असणार आहे आता इथून पुढे? जी मनसेची भूमिका आहे काय वाटतं ती काय असणार आहे आता? तुम्हाला येत्या मी 5 ते 6 महिन्यामध्ये पक्षाची जी रूपरेषा असेल ना
ती खूप स्ट्रॉंग असेल आणि महिलांची संख्या कमीत कमी सांगतो 500 जरी महिला मनसेमध्ये असतील. तुम्ही याच ठिकाणी 6 महिन्यानंतर माझा इंटरव्ह्यू घ्यायला परत एकदा या. धन्यवाद. दुसरी भूमिका बघूया आपण आता. ज्या ठिकाणी आपण बघितलं होतं की किरण भगत सर जे आहेत त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला, त्यानंतर स्पष्टीकरण आपल्याला नमस्कार, मी किरण भगत, रोजगार स्वयंरोजगार सेवा संघटक. मला कोविड सेंटर म्हणून बदलावर सोनेरी इथून मला फोन वारंवार येत होते आणि माझी शहराध्यक्ष उमेशजी तावडे यांनी मला सांगितलं तू जाऊन तिथे बघ काय झालंय. मी त्याच करता मी इथे आलेलो आहे. इथे आल्यानंतर एक व्यक्ती, काही लोक सांगतात तो पोलीसवाला होता, काही सांगतात तो नगरपालिकावाला होता. इथल्या पेशंट लोकांना डायरेक्ट बोलतो तुम्ही इथे फुकटची पैशावर मजा मारायला आलेत. कुठल्याही माणसाला हाऊस नाही इथे येऊन मजा मारायची. स्वतःच्या घरात लोक मजा मारतात. प्रत्येकजण चांगल्या घरातला माणूस आहे, कोणी रस्त्याला रोड साफ पडलेला माणूस नाही. आणि हे बोलायचा अधिकार इथला नाही. आणि इथला एक वार्ड बघ, इथल्या महिला पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या अंगावर तो धावून गेला. अरे तुमची बोलाची का आहे का नाही आहे? आम्ही पेशर खालेत. अरे कुठल्या पेशर खालेत तुम्ही सांगा ना, आम्ही बसतो ना इथे. आणि जर मनसेने जर इथे पाऊल उचलला तर संपूर्ण नगरपालिका हलवून ठेवण्याची हिंमत नगरपालिका मनसेमध्ये आहे. आणि माझे कार्यकर्ते असेल, आमचा ग्रुप असेल, हे सगळं मनसे उद्या आम्ही सिस्टमवर घेऊन सीओला भेटायला जाणार. आणि इथल्या जेवणाचा अंडा गायब झालाय, पापड गायब झालाय, लोणचा गायब झालाय. एकच भाजी, चण्याची भाजी 2-3 दिवस ती देते. रात्री 2ला जेवण येतो, कधी सकाळी चहा बरोबर बिस्किट नाही, नाश्ता नाही. इथल्या संपूर्ण पेशंटची कंप्लेंट आहे, तक्रार आहे. आणि मी किरण भगत स्वतः जातीने इथे लक्ष देणार आणि माझे मनसे जेवढे पदाधिकारी आहेत ते स्वतः आता जातीने इथे लक्ष देणार. पक्षाकडून आलं की ही पक्षाची भूमिका नसून त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, त्यांचा वाद असेल काही म्हणून त्यांनी ते केलं. आणि कोणाचा वाद कोणाशी असल्यावर आपण पक्षाची त्याला जोडू शकत नाही. सर आपल्यासोबत असं, सर काय माहिती द्याल, काय? तुम्ही आता किरण भगत यांची संपूर्ण प्रतिक्रिया ऐकली. मला वाटतं त्या दिवशी त्यांनी फक्त एक सोशल मीडियावर लाईव्ह केला होता, पण आज तुम्हाला त्यांच्या मनातली खतखत काय होती ती बाहेर पडलेली आहे. त्यांना का वाटत होतं असं म्हणून त्यांनी फटाके वाजवले, त्याचं कारण त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण त्यांनी ज्यावेळेस फटाके वाजवले त्यावेळेस मनसेच्या पक्षाच्या वतीने असं कुठलाही म्हणजे मेसेज आम्ही सर्क्युलेट केला नव्हता की फटाके वाजवायचे किंवा जल्लोष करायचा आहे. म्हणजे मी स्वतः पक्षाचा शहर सचिव आहे, म्हणजे माझ्या थ्रू सगळे मेसेज पुढे पास ऑन होत असतात. ना मला शहराध्यक्षांनी असा काही मेसेज दिला होता की आपल्याला फटाके वाजवायचे किंवा जल्लोष करायचे. त्याच्यामुळे ठीक आहे, कुठेतरी एक वैयक्तिक भावना असू शकते, कारण ते पण गेली कित्येक वर्ष राजकारणात. किरण भगत त्यांनी ज्या वेळेस एखादी आंदोलनं केली असतील त्या आंदोलनात कसं असतं, राजकारणामध्ये एखादा व्यक्ती नावारूपाला येण्यासाठी आंदोलनं करत असतो आणि त्याचं क्रेडिट जर दुसरा कोणी घेऊन मोठा होत असेल तर साहजिक त्या कार्यकर्त्याला राग येणं स्वाभाविक आहे आणि त्यांच्या त्या मताचा मी आदर करतो. पण जेव्हा आपण पक्षाची एक अधिकृत भूमिका लोकांसमोर मांडत असतो त्यावेळेस ती सर्वानुमते ठरवली जाते, ती कुठल्या तरी एका कार्यकर्त्याच्या आधारावर ठरवली जात नाही. म्हणजे किरण भगतला वाटतंय तेच संपूर्ण पक्षाला वाटत असेल असा त्याचा अर्थ होत नाही. पण ठीक आहे, आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही संस्कृती सुद्धा नाही आहे. म्हणजे आता पक्षात बरेच मोठे नेते गेले, महिला नेता सुद्धा गेल्या, पण त्या ठिकाणी काय असं फटाके वाजवले किंवा जल्लोष झाला. तुमची कशी भूमिका आहे, तुम्हाला कसं वाटतंय? कारण मनसे म्हटलं की पहिले संगीताताई चेंदवनकर यांचा चेहरा समोर येत होता, तुम्हाला काय वाटतं? तुमचा हा समजच चुकीचा आहे की मनसे म्हटलं की संगीताताई चेंदवनकर हा चेहरा समोर येतो. तो चेहरा प्रसार माध्यमांनी रंगवला. तुम्ही जर एक गोष्ट मार्क केली तर त्यांच्याबरोबर जसं किरण आता म्हणाला की प्रत्येक आंदोलनामध्ये बाकीचे कार्यकर्ते ह्या आमच्या महिला भगिनी सहभागी असतात, त्यांची नावं पुढे नाही आली. मे बी त्यांना तेवढं वक्तृत्वशैली नसेल, कोणी आली नसेल. बरोबर. त्याचं कारण असं असतं की समाज माध्यमामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या आंदोलनाची रूपरेषा ठरवत असतो तेव्हा जो बोलतो लोक त्याच्याकडे पहिल्यांदा बघतात, बाकीच्यांकडे नंतर बघतात. पण खरे कार्यकर्ते जे असतात ना, जे आता जसं किरण म्हणाला की तो जेव्हा खड्ड्यांचं आंदोलन झालं होतं त्या चिखलामध्ये त्या खड्ड्यात तो बसला होता, म्हणजे त्यांनी ऍक्च्युली त्या आंदोलनाचं जे खरं स्वरूप ते समजून घेतलं होतं की हा खड्ड्याचा माझ्या बदलापूर मधल्या नागरिकाला काय त्रास होतोय. ठीक आहे, समाज माध्यमामध्ये ती रूपरेषा समजावून सांगणारा कदाचित संगीता चेंदवनकर असतीलही, पण त्या खड्ड्याचं खरं त्या आंदोलनाचं स्वरूप काय ते सांगणारा किरण होता. म्हणजे मी आता त्याची प्रतिक्रिया ऐकली आणि त्याच्यावरनं मला एवढं जाणवतं कसं असतं पक्षामध्ये एखादा व्यक्ती नावारूपाला येत असतो. जसं तुम्ही संगीता चेंदवनकर, नो डाऊट त्यांचं नेतृत्व कर्तृत्व त्या स्वयंभू आहेत, त्यांचं सगळं मान्य आहे. पण जसं किरण म्हणाला त्या गोष्टीमध्ये पण काहीतरी तथ्य असलं पाहिजे ना. आज तुम्ही 18 वर्ष महिला शहर अध्यक्ष पदावर राहिला आहात, जर तुम्हाला महिला सेना वाढवता आली ना, तुम्ही म्हणताय की माझी गळचेपी झाली, हे झालं ते झालं. ठीक आहे, त्यांनी त्यांची कारणं दिली असतील, तो विषय त्यांनाच लकला. आता त्या आमच्या पक्षातून गेलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पक्ष सोडलेला आहे,
त्याच्यामुळे पक्षाचा शहर सचिव या नात्याने निदान मी तरी हे स्पष्ट करू इच्छितो की संगीता चेंदवणकर हा विषय मनसे या पक्षासाठी तरी संपलेला आहे. बाकी आता जर त्याच्यावर अजून काय चर्वित चर्वण जर समाज माध्यमांना करायचं असेल तर ते करू शकतात, त्याच्यासाठी पण आमची तयारी आहे. पण आम्ही आता जे पक्षात जे कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांची काळजी घेणार, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याबद्दल आम्ही विचार नाही करणार. महिला शहराध्यक्ष म्हणून अजून दुसरा कुठला चेहरा काही नाव समोर कसं असतं बघा, तुम्ही आता आपण नावं तर बऱ्याच जणांची देत असतो, पण शेवटी पक्ष नेतृत्वावर असतं की त्यांचं बाकी जे आता जी नावं जातील त्याच्यापैकी मग समजा डावा कोण आहे उजवा कोण आहे हे बघून योग्य ते नाव योग्य वेळी पुढे येईल.